श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे माझ्या आजच्या मिनी व्लॉगमध्ये। आंघोळ झाली, मेकअप वगैरे झाला, लगेचच शेगडी पुसायला घेतली। शेगडी माझी पुसून झाली, नंतर मग स्वस्तिक काढला मी शेगडीवरती। नंतर पूजा वगैरे करून घेतली, लगेचच लागले देवबाप्पांची पूजा करायला। महाराजांच्या फोटोची पूजा वगैरे करून घेतली, देवबाप्पांची पूजा करून घेतली, महाराजांच्या फोटोला हार लावून घेतला, नामस्मरण वगैरे करून घेतलं फटाफट। आणि नंतर मग नैवेद्य दिला, पाणी दिलं म्हणजे महाराजांना आणि कृष्णाला। लगेचच फ्राईड राईस बनवून घेतला, लगेचच भांडे लावून घेतले। भांडे लावून झाल्याच्यानंतर एका गॅसवरती ठेवली होती चहा आणि नाश्ता करायला बसले। लगेचच लागले मी जेवणाला। मध्येच निकू रडत होता, दोघांची वादविवाद चालू होते पिहू निकूचे। लगेचच लागले परत जेवणाला। जेवणामध्ये आज बनवते आहे वांग्याची आणि चण्याची डाळ टाकून भाजी, रश्शावाली डाळ। कांदा टाकला, मोहरी टाकली, लाल मसाला, हळद, कढीपत्त्याची फोडणी देऊन थोडीशी मस्त मसाला फ्राय करून घेतला। नंतर टाकलं वाटण फ्राय करून घेतलं, मस्तपैकी टाकलं। त्याच्यामध्ये मीठ, रात्री चण्याची डाळ भिजत घातलेली ती टाकली, 2 वांगे कापले, त्याच्यामध्ये वांगे टाकले कारण की मी शिटी देणार होते। लगेचच थोडंसं पाणी टाकून वांगे टाकून कुकरचं ढाकण बंद केलं मी। मिक्सरमध्ये चण्याची डाळ टाकली, थोडीशी डाळवडे बनवायला हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, आलं, जिरं। डाळवडे काढण्यासाठी थोडंसं वाटण ते वाटून घेतलं आणि थोडीशी डाळ बाजूला ठेवलेली। लगेचच पीठ मळून घेतलं। पीठ मळून झाल्यावरती मी लगेचच चपात्या करायला घेतल्या। चपात्या माझ्या बनून झाल्या। लगेचच एका गॅसवरती मी भात घातला आणि जे डाळवड्यासाठी पीठ घेतलेलं आहे त्या पिठामध्ये टाकलं मीठ, मसाला, थोडीशी जिरा पावडर आणि थोडंसं तांदळाचं पीठ, थोडीशी कोथिंबीर, थोडासा कांदा कापून टाकला। लगेचच गॅसवरती गरम करायला तेल ठेवलं आणि लगेचच हातावरती वळून पाण्याचा हात लावून मी लगेचच डाळवडे काढून घेतले। डाळवडे माझे काढून झाले आहे। लगेचच त्याच्यामध्ये थोड्याशा भाज्या टाकल्या, त्याच चण्याच्या डाळीच्या भाज्या टाकल्या। हे घरी आले तर असं मला प्रेम केलं, 2 दिवसांनी घरी आले होते ते। स्वामी समर्थ मित्रांनो, बघा आज मी जेवायला आलो दुपारी। सोनूने बघा मस्त आज बनवले भजी, डाळवडे तुम्ही आल्याच खाऊन घेतले। बघा कसं मस्त बनवलं आहे, बघा डाळवडे तर खाऊन घेतले। आज मी आलो म्हणून लय खुश झाली, बोलतो अरे वा। चला मग बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। बाय बाय।